नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आजच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट आहे, त्यामुळे भाग शेवटपर्यंत पाहायला आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळेजण नाश्त्यासाठी जमलेले असतात. अस्मिताचं मात्र काही लक्षच नसतं. ती काही खात नसते, त्यामुळे पूर्ण आजी तिला बोलतात की अस्मिता, अगं नाश्ता कर पाहू. त्यावर आता अस्मिता आजीला बोलते की आजी, अगं माझी ना काही इच्छाच नाही आहे गं काही खाण्याची. तितक्यात कल्पना तिला बोलते, असं करून कसं चालेल बरं? तू जर नाश्ता केला नाहीस ना, तर आम्ही कोणीच नाश्ता करणार नाही आहे. आणि आता मात्र कोणीच नाश्ता करणार नाही म्हटल्यानंतर अस्मिताला बळजबरी नाश्ता करावा लागतो. आणि आता ती नाश्ता करते, त्यामुळे आता सगळेच थोडेसे आनंदी होतात. आणि तितक्यातच सायली अर्जुनला बोलते की अहो, तुम्ही आजच्या दिवस नाही गेलात तर चालेल का? आजच्या दिवस घरीच थांबा ना तुम्ही. आणि इन्स्पेक्टर सावंतांना देखील फोन करून सांगा की सुमन काकूंबद्दल काही कळालं तर कळवा म्हणून. तितक्यात अर्जुन बोलतो की हो, मी आधीच इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलं आहे की मी आज येणार नाही आहे. आणि मी चैतन्याला देखील सांगितलं आहे की एका केसचं डिस्कस करायचं आहे मला, तर मी काही त्यासाठी ऑफिसला येणार नाही. चैतन्यालाच मी त्यासाठी इथे बोलावून घेतलं आहे. आज मात्र मी दिवसभर घरातच आहे. आता अर्जुन मात्र असं हसत खेळत बोलून थोडंसं घरातील वातावरण ठीक करायचा प्रयत्न करत असतो. आणि तो बोलतो की मी काही आज ऑफिसला वगैरे जाणार नाही आहे. तर यांचं सगळं हे बोलणं पाहून तन्वी मात्र इकडे नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करत असते की चला बरं झालं, आता हे दुःखातच आहेत वगैरे वगैरे. आणि तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. आता अर्जुन फोन उचलतो आणि चैतन्याला सांगतो की हां चैतन्य, अरे मी तुलाच फोन करणार होतो. आज काय कर, ऑफिसला जाऊ नकोस, लगेच इकडेच ये तू घरी. तेवढ्यात आता चैतन्य त्याला सांगतो की थांब थांब, मला तुला काहीतरी खूप जास्त महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यावर अर्जुन विचारतो की काय, एवढं काय महत्त्वाचं सांगायचं आहे तुला? त्यावर चैतन्य त्याला सांगतो की मी आता महिपतला पाहिलं. हो, महिपतच होता तो. मी आता तो कुठल्याशा रोडचं नाव सांगतो आणि सांगतो की मी त्याला आत्ता इथे पाहिलं, तो बाईकवर जात होता वगैरे. आता हे ऐकल्यावर तर अर्जुन देखील खूप जास्त हादरवूनच जातो. त्याला देखील खूप आश्चर्य वाटतं की महिपत म्हणजे पनवेलमध्येच आहे तर. त्यावर अर्जुन विचारतो की म्हणजे तो पनवेलमध्येच आहे? त्यावर चैतन्य सांगतो की हो हो, मी इन्स्पेक्टर सावंतांना देखील सांगितलं आहे त्याबद्दल, ते देखील येतातच आहे, तू देखील लगेच निघ. त्यावर अर्जुन त्याला सांगतो की हो हो, मी लगेच निघतो, मला लोकेशन पाठव, तू आता कुठं आहेस, मी येतोच लगेच. आता घरचे सगळे त्याला विचारत असतात की काय झालं, कुठे चालला आहेस तू? त्यावर आता अर्जुन सांगतो की चैतन्याने महिपत शिखरेला पाहिले. आता हे ऐकल्यावर तर बाकीचे सर्वच जण खूप जास्त गोंधळून आणि घाबरून गेलेले असतात. आता तन्वी देखील तिथे बाजूला बसून हे सगळं काही ऐकत असते. आणि महिपत सुटलाय म्हटल्यावर तन्वी देखील खूप जास्त घाबरवून जाते. तर अर्जुन सांगतो की मला लगेचच निघावं लागेल, चैतन्याने इन्स्पेक्टर सावंतांनाच कळवलं हे सगळं, मी लगेचच निघतो त्याने पाठवलेल्या लोकेशनवर. तितक्यात सायली त्याला बोलते की थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. आता अर्जुन तिला समजावतो की नाही, इन्स्पेक्टर सावंतांना वगैरे सांगितलं आहे, त्यामुळे ते देखील येत आहेत त्यांची टीम घेऊन. आणि महिपत सुटला आहे, तो इतके दिवस याचा अर्थ पनवेलमध्येच कुठेतरी लपून बसला होता. आता त्याला पकडणं खूप जास्त रिस्की होऊ शकतं. मला तर काही घरी थांबायला जमणार नाही आहे, त्यामुळे तू घरी थांबून सगळ्यांची काळजी घे, मी जातो तिकडे. त्यावर आता पूर्ण आजी त्याला सांगते की हो, आणि तिकडे जे काही होतंय ना ते फोन करून आम्हाला कळवत राहा, उगाच इथे आमच्या जीवाला घोर नको. तर अर्जुन देखील आता सर्वांचा निरोप घेऊन लगेचच जायला निघतो. आता अर्जुन गेल्यानंतर तन्वी देखील काहीतरी बहाणा करून लगेचच तिथून घरातून बाहेर पडते आणि बाहेर येऊन नागराजला फोन करते. तर आता नागराजने फोन उचलल्यावर नागराज बोलतो की हां नंतर फोन करतो मी तुला, मी थोडं बिझी आहे. आता तन्वी मात्र खूप जास्त चिडते त्याच्यावर आणि त्याला बोलते कुठे झोपा काढण्यामध्ये बिझी आहात का तुम्ही? त्यावर आता नागराज तिला काही बोलणार, तेवढ्यातच ती बोलते की तुम्ही जो कैद करून ठेवलेला कैदी होता ना, तो सुटलाय तिथून, तो पळून गेलाय. आता हे ऐकल्यावर तर नागराज देखील घाबरतो आणि बोलतो काय, महिपत सुटलाय?
असं कसं होईल? अगं त्याला तर मी तिथे बांधून ठेवला आहे आणि तिथे पहारा द्यायला माणसं देखील आहेत. आणि जर काय तो सुटला असता ना तर सगळ्यात आधी मला समजलं असतं ती गोष्ट. त्यावर तन्वी बोलते की हो, आणि पहारा द्यायला माणसं कोणाची आहेत? कितीकसा वेळ लागणार आहे की ती माणसं जर आत गेली, त्यांनी महिपतला पाहिलं आणि सोडवलं तर? आता मात्र नागराजच्या देखील लक्षात येतं की असं काही होऊ शकतं म्हणून. त्यावर आता हा नागराज विचारतो की नक्की काय झालंय ते नीट सांग मला. त्यावर आता तन्वी त्याला सांगत असते की आता अर्जुनला चैतन्याचा फोन आला होता आणि चैतन्याने महिपत शिकलेला रस्त्याने जाताना पाहिले आणि अर्जुन देखील आता त्याच्या मागावर तिकडेच गेलाय. आता मात्र खात्री होऊन जाते नागराजची की महिपत खरंच सुटलाय आणि तो फोन ठेवून देतो. तर तन्वी इकडे बोलत असते की हां, स्वतःच्या अंगाशी अशा गोष्टी आल्या ना की मग लगेच फोन कट होऊन जातो. तर आता लगेचच हा नागराज त्याने ज्या गुंडांना लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं त्या गुंडाला फोन करतो. तर फोन मात्र हा महिपत उचलतो. आता महिपत त्याला बोलतो की काय मग नागराज शेठ, नाग कसला? अरे गांडूळेस गांडूळ तू तर. आता महिपत मात्र त्याला खूप जास्त चिडवून देत असतो. आता महिपत सुटलाय याची तर खात्री झालेली आहे नागराजला आणि नागराज देखील महिपतचा आवाज ऐकल्यावर चांगलाच घाबरून गेलाय. महिपत मात्र त्याला चांगलाच धमकावत असतो. काय रे, काय म्हणाला होतास मला? नख्या तुटलेला वाघ? अरे तो वाघ ना सुटलाय आता आणि त्याच्या नख्या पण परत आल्या आहेत. त्यामुळे त्या नख्याच तुझ्या नरड्यात घुसवून कसा तुझ्या नरडीचा घोट घेतो पहा. आता तो त्याच्या स्टाईलमध्ये एकदम नागराजला घाबरवून देत असतो, धमकी देत असतो आणि नागराज देखील आता चांगलाच घाबरलेला असतो. नागराज त्याला आता समजावायचा प्रयत्न करत असतो की महिपत, अरे ऐक ना, मी हे जे काही केलंय ना, अरे ते आपल्या दोघांसाठी केलंय रे, आपल्या दोघांच्या भल्यासाठीच केलंय मी हे जे काही केलंय ते. माझं काही असं तुझ्याशी दुश्मनी वगैरे नव्हती. पण महिपत मात्र त्याच्यावर अजिबातही विश्वास ठेवत नाही आणि महिपत आता त्याला धमकावत असतो की तुझी ही जीभ ना लईच चालते, तिला काही लई काम देऊ नकोस आता, नाहीतर तिचे मी असे बारीक बारीक तुकडे करेन आणि 4 ह्या हातावर आणि 4 त्या हातावर देईल. आता मात्र नागराज जाम घाबरलाय आणि तो फोन ठेवून देतो. आता फोन ठेवल्यानंतर हा महिपतचा गुंड जो असतो तो महिपतकडे हात जोडून माफी मागत असतो की साहेब मला माफ करावं, मला खरंच माहीत नव्हतं की आतमध्ये तुम्ही आहात म्हणून. फक्त नागराज साहेबांनी सांगितलं की लक्ष ठेवायचं, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवलं आणि नंतर त्यांनी सांगितलंय की आता दुसऱ्या खोलीकडे लक्ष ठेवायचं, त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष ठेवत होतो. त्यावर आता महिपत त्याच्यावर देखील चिडतो आणि बोलतो की तुझा मेंदूच गुडघ्यात आहे ना, मेंदूच काम नाही करीत ना तुझा, त्याच्यामुळं मग हे असंच होणार. बरं ते सगळं जाऊ दे, आपल्याला लगेच इथून निघायला पाहिजे, नाहीतर कोणीतरी पाहिलं आपल्याला. हे असं गाडीवर बसून फिरणं महागात पडू शकतं. कोणी पाहिलं तर पोलिस लगेच मागावर येतील माझ्याकडे तर मोबाईलही नाही आहे आणि घोडाही नाही आहे. त्यावर आता तो माणूस सांगतो की माझा मोबाईल ठेवा तुम्ही, आणि तो त्याच्याकडची बंदूक देखील आता महिपतला देतो आणि महिपत त्याला सांगतो की जा पटकन गाडीची सोय कर, तोपर्यंत मी इथेच थांबतो. आता तो माणूस देखील लगेचच महिपतसाठी गाडीची सोय करायला लगेच तिथून निघून जातो. तर तन्वी देखील आता इकडे नागराजला भेटायला आली आहे आणि ती त्याला सांगत असते काय झालं, महिपत सुटलाय का खरंच? त्यावर आता नागराज तिला बोलतो की तूच सांगितलंस ना मला महिपत सुटलाय, मग परत परत तेच काय विचारतीयस? त्यावर आता तन्वी बोलते की कारण मला एवढीशी तरी आशा होती की त्या चैतन्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल, त्याने महिपतला नाही दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल. पण आता तर ते सगळं झालं, आता महिपत खरंच सुटलाय म्हटल्यानंतर तुमच्या नाकाखालून टिचून तो कसा काय निघून गेला? आणि मागच्या वेळेस तर तो सुटला होता तर तुम्ही त्याचा आरोप माझ्यावर केला होतात आणि कसं थोबडवलं होतं मला. आता जर तेच मी केलं तर? त्यावर आता नागराज मात्र खूप चिडतो तिच्यावर आणि बोलतो की गप गप बसायचं. त्यावर तन्वी बोलते की नाही, तुम्हाला काय मी थोबडवणार वगैरे नाही आहे, कारण तुमच्या वयाचा मान करते मी, नाही तुमच्या कर्तृत्वाचा मान करावा असं तर काही कर्तृत्व नाही आहे तुमचं. आता इकडे मात्र हे दोघेच भांडत असतात की आता काय करायचं आणि दोघांनाही कळून गेलेलं असतं की आता महिपत सुटलाय म्हटल्यानंतर तो सगळ्या जगाला ओरडून सांगेल की या दोघांनी देखील काय काय कारनामे केलेले आहेत ते. तर इकडे आता चैतन्य निघालेला असतो तेवढ्यातच त्याला अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन त्याला सांगतो की तू आता कुठे आहेस, मला लाईव्ह लोकेशन पाठव, मी लगेचच येतो. आणि चैतन्य देखील त्याला लोकेशन पाठवतो. तर अर्जुन देखील आता महिपतचा शोध घेण्यासाठी निघालाय.
तर आता महिपत च्या मागावर गेल्यामुळे अर्जुनची आता इकडे घराकडे सगळेजण काळजी करतायत. आता सायली, कल्पना आणि पूर्णा आजी मात्र खूप जास्त काळजी करतायत. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की माझा अर्जुन सुखरूपपणे घरी येऊ दे. देवी आईकडे फक्त एवढंच मागणं आहे माझं, बाकी काहीही नको. आता कल्पना देखील खूप घाबरली आहे आणि ती प्रतिमाला फोन करते. आता प्रतिमा फोन उचलते आणि विचारते की सुमनचं काही कळालं का गं? त्यावर कल्पना सांगते का गं नाही ना, पण इकडे मात्र आता दुसराच प्रॉब्लेम उभा राहिला आहे. त्यावर प्रतिमा विचारते की काय झालं आहे नक्की? थांब, मी फोन स्पीकरवर टाकते, रविराज पण इथेच आहेत. आणि ती आता रविराजकडे फोन घेऊन जाते आणि स्पीकरवर टाकते. त्यावर कल्पना सांगते की अगं चैतन्यने महिपतला पाहिलं आणि आता अर्जुन देखील महिपतच्या मागावर गेलाय. त्यावर रविराज विचारतो की काय? नाही, पण हे सगळं इन्स्पेक्टर सावंतांना वगैरे कळवलं का? त्यावर आता कल्पना सांगते की हो, पोलिसांची टीम पण आहे त्यांच्यासोबत. त्यावर प्रतिमा आणि रविराज देखील लगेचच आता सुभेदारांकडे यायला निघतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य देखील पोलिसांपर्यंत पोहोचलेले असतात. आता त्या लोकेशनवर सगळेजण आपापल्या परीने हे महिपाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असतात. अर्जुन आणि चैतन्य आता तिथे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना महिपाचा फोटो दाखवून त्यांनी त्याला कुठे पाहिलंय का विचारत असतात. तर पोलिसांची टीम आता आजूबाजूच्या एरियामध्ये कुठे महिपत सापडतोय का पाहत असते. आता तेवढ्यातच महिपत मात्र एका झाडाचा आडोसा घेऊन तिथे लपतो आणि पाहतो तर पोलिस आलेत आणि विचार करत असतो की हे पोलिस इथं कसे काय आले? मला तर कुणी इथं येताना पाहिलं तर नाही ना. आणि आता तो गाड्यांचा झाडांचा असा आसरा घेत घेत तिथून थोडासा सटकतो. आता महिपत मात्र पोलिसांना चकवा देत तिथून नेहमीप्रमाणे सटकून जातो. तर आता पोलिसांना आणि अर्जुनला चैतन्यला महिपत कुठेच सापडला नसल्याने ते आता इन्स्पेक्टर सावंतांना भेटतात आणि विचारतात की तुम्हाला सापडलाय का कुठे महिपत? त्यावर इन्स्पेक्टर देखील सांगतात की नाही, शोध मोहीम तर अजून सुरूच आहे. त्यावर अर्जुन सांगतो की आपल्याला आता महिपतच्या सायकोलॉजीचा विचार करावा लागेल. म्हणजे तो या सिच्युएशनमध्ये कसा विचार करतो ना, तसा विचार आता आपल्याला करावा लागणार आहे. आणि ते इन्स्पेक्टर सावंतांना देखील पटतं. त्यावर अर्जुन सांगतो की तो इतके दिवस पनवेलमध्येच लपून बसलेला होता आणि आत्ता तो बाहेर पडलाय म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी भयानक किंवा अर्जंट झालेलं असेल. त्यावर चैतन्य सांगतो की इतके दिवस लपून बसून बसून तो दमला असणार आणि म्हणूनच तो बाहेर पडलाय, कदाचित त्याला पनवेल सोडून जायचं असेल. त्यावर सावंत सांगतात की हो, सगळीकडे नाकाबंदी केलेली आहे आणि सुमनचा शोध देखील सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्याने पोलिसांना वगैरे कुठे पाहिलं असेल आणि तो परत लपला असेल. त्यावर अर्जुन सांगतो की हो, कुठे लपू शकतो तो? एखादं बंद पडलेलं दुकान वगैरे किंवा कोणाचं घर. आणि आता ते लोकांच्या घरांमध्ये जाऊन शोध घ्यायचा ठरवतात. तर महिपत देखील इकडे लपत लपत आता एका चाळीमध्ये पोहोचलेला असतो. एका घराचा दरवाजा उघडा असतो तर तो डायरेक्ट त्या घरातच पोहोचतो. आता त्या घरातील माणसं त्याला म्हणत असतात की कोण आहेस रे तू, निघ इथून, घरात कसा काय शिरला वगैरे. तो मात्र लगेच बंदूक काढतो आणि त्यांच्यावर बंदूक ताणतो आणि त्यांना धमकावतो की गप बसायचं सगळ्यांनी, नाही तर गोळी मारून ठार करीन. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता प्रतिमा आणि रविराज देखील पोहोचलेत आणि सगळेजण आता अर्जुनची काळजी करतायत. तितक्यातच कल्पना बोलते की हे काम पोलिसांचं आहे. अर्जुनने मुळातच तिकडे जायलाच नको होतं, पोलिसांनाच त्यांनी त्यांचं काम करून द्यायला हवं होतं. काही झालं म्हणजे. त्यावर आता सायली सगळ्यांना समजावते की तुम्ही सगळे असा का विचार करताय वगैरे. त्यावर कल्पना बोलते की अगं आपल्याला माहीत नाही का, तो महिपत किती खुणशी माणूस आहे. अगं त्याच्या जीवावर आलं म्हटल्यावर तो कोणाचा जीव घ्यायला देखील पुढे मागे पाहणार नाही. त्यावर सायली सांगते की पोलिसांची टीम देखील आहे त्यांच्यासोबत आणि आज मात्र महिपत सुटणार नाहीये, आज मात्र महिपत नक्कीच पकडला जाईल. तर इकडे चैतन्य आणि अर्जुन आता घरोघरी जाऊन त्यांनी कोणी महिपतला पाहिलंय का ते पाहत असतात आणि तेवढ्यातच ते आता महिपत ज्या घरामध्ये जाऊन लपलेला असतो त्या घरापर्यंत येऊन पोहोचतात. आता मात्र दार वाजल्यावर बाकी सर्वच जण घरातले खूप घाबरून गेलेले असतात. तर महिपत मात्र त्या छोट्या मुलाला बोलतो की इकडे ये
आणि इकडे जर आला नाहीस ना तर आता तुझ्या आईबापाला गोळ्या मारून ना इथंच ठार करतो. परत आईबाप पाहायला देखील मिळणार नाहीये तुला. आता मात्र तो बिचारा घाबरलेला मुलगा महिपतकडे जातो आणि महिपत त्याला सांगतो की आता दार उघडायचं आणि सांगायचं की मी एकटाच आहे घरात, मी अभ्यास करत होतो म्हणून. जर काही बोललास तुला परत तुझ्या आईबाप काय पाहायला मिळणार नाही. आता तो मुलगा देखील इतका घाबरलेला असतो आणि नाईलाजाने आता तो दार उघडायला जातो. तर या मुलाचे आई वडील आणि महिपत हे सगळे आता दाराच्या मागे लपलेले असतात. आता तो मुलगा दार उघडतो त्यावर आता अर्जुन त्याला विचारतो की घरात दुसरं कोणी आहे का, कोणी मोठं माणूस वगैरे आहे का घरामध्ये, तुझे आई बाबा कुठे आहेत, त्यांना बोलव. त्यावर आता तो मुलगा इतका जास्त घाबरलेला असतो की त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. तरी देखील तो धीर करून बोलतो की नाही, मी एकटाच आहे घरी. आणि तेवढ्यातच अर्जुनला त्याच्या आईचा पदर दिसतो. आता अर्जुनच्या लक्षात येतं की हा मुलगा खोटं बोलतोय, घरामध्ये नक्कीच कोणीतरी आहे. आता अर्जुन त्याला विचारतो की नक्की ना, पण तू इतका का घाबरलायस. त्यावर त्या मुलगा बोलतो की तुम्ही जा इथून, घरी मी एकटाच आहे. आणि तो दार बंद करून घेतो. आता अर्जुनच्या लक्षात येतं की महिपत मात्र नक्की इथेच लपलेला असणार आहे आणि म्हणूनच हा मुलगा एवढा घाबरलेला आहे. आता त्याने दार बंद केल्यानंतर अर्जुन चैतन्याला थोडंसं बाजूला घेऊन येतो आणि बोलतो की अरे तो मुलगा किती घाबरला होता, पाहिलं का. त्यावर चैतन्य बोलतो हो, आणि तो काहीतरी लपवतोय हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यावर अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंत त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इकडे या मागच्या गल्लीमध्ये, मला डाऊट आहे की इथेच आता हा लपून बसला असणार आहे महिपत. तर इकडे घरी देखील आता सगळे या अर्जुनची काळजी करत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता महिपतला पकडलंय, पण महिपत मात्र सुटून जाण्यासाठी आता अर्जुनवर वार करतो. आता या हाणामारीमध्ये अर्जुन मात्र बऱ्यापैकी चांगला जखमी झालेला आहे, पण तरी देखील तो हार मानत नाही. चैतन्य पोलिसांना घेऊन येईपर्यंत तो महिपतशी मारामारी करत राहतो, त्याच्याशी लढत राहतो. आणि तेवढ्यातच तिथे चैतन्य पोलिसांना घेऊन येतो. त्यामुळे काही आता महिपतला पळून वगैरे जाता येत नाही आणि महिपत मात्र पोलिसांच्या तावडीमध्ये सापडला जातो. तर अर्जुन आता अशा जखमी अवस्थेमध्ये घरी आलेला असतो दुसऱ्या दिवशी. आता अर्जुनला असं जखमी अवस्थेत पाहून घरातील सर्वच जण खूप जास्त काळजी करत असतात. आता तो सायलीला सांगतो की महिपत आता पकडला गेलाय आणि या ॲक्सिडेंट मागचा मास्टर माइंड कोण आहे ना, तो महिपत आपल्याला लवकरच सांगेल. तर आता महिपतकडनं त्यांना नागराज आणि तन्वीचं सत्य कळेल का हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.